हा कार्यक्रम मी खरोखरच का करतोय असा प्रश्न मला पडला. याचं कारण या विषयावर मी जर आज कार्यक्रम केला नसता तर घडलेली घटना घडली आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं नसतं की या देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत नगण्य अशी घटना दिल्लीत घडलेली आहे. दिल्लीमध्ये दुपारी इंडी आघाडीची बैठक झाली. होय, हीच ती इंडी आघाडी की जी मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या पराभवाकरता 2022 सालपासून एकत्र आलेली आहे. परंतु आपल्या निष्प्रभतेचे एक एक नवे उच्चांक त्यांनी प्रत्येक निवडणुकीत आपल्याला दाखवून दिले. नमस्कार, द उदय निरुडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्रेक्षको, हा कार्यक्रम मी खरोखरच का करतोय असा प्रश्न मला पडला. याचं कारण या विषयावर मी जर आज कार्यक्रम केला नसता तर घडलेली घटना घडली आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं नसतं. इतकी या देशाच्या दृष्टिकोनातून अत्यंत नगण्य अशी घटना दिल्लीत घडलेली आहे. जरी या घटनेला विरोधी पक्षातील बहुसंख्य नेते हजर असले तरी देखील ही घटना नगण्य आहे असं मी जाणीवपूर्वक आणि अधिकाराने म्हणतोय. याचं कारण दिल्लीमध्ये दुपारी इंडी आघाडीची बैठक झाली. होय, हीच ती इंडी आघाडी की जी मोदींच्या भारतीय जनता पक्षाच्या पराभवाकरता 2022 सालपासून एकत्र आलेली आहे. परंतु आपल्या निष्प्रभतेचे एक एक नवे उच्चांक त्यांनी प्रत्येक निवडणुकीत आपल्याला दाखवून दिले. पण आज ही मीटिंग नेमकी व्हायचं कारण म्हणजे उद्या मोदी सरकारला नेहरूंच्या कार्यकालापेक्षा किंवा नेहरूंच्या कार्यकाला इतकाच कालावधी होणार आहे. हा मुहूर्त गाठून बरोबर त्यावेळेला या सरकारच्या विरोधातली हेडलाईन आपल्याला मिळावी याच्याकरता तर ही मीटिंग ठेवली नव्हती ना, असा प्रश्न आता प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेला आहे. प्रेक्षको, या सगळ्याची आत्ताची पार्श्वभूमी तुम्ही लक्षात घ्या. पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षांचा म्हणजे विशेषतः तृणमूल काँग्रेसचा आणि काँग्रेसचा आणि डाव्यांचा सपशेल धुव्वा उडाला. आसाममध्ये भारतीय जनता पक्ष दणकून निवडून आला. पुद्दुचेरीमध्ये दणकून निवडून आला. केरळमध्ये जरी काँग्रेसची सत्ता आली असली तरी राहुल गांधी यांना ज्या वेणुगोपाल यांना मुख्यमंत्री करायचं होतं त्यांना ते मुख्यमंत्री करू शकले नाहीत. तर तमिळनाडूमध्ये त्याचा आतापर्यंत द्रमुक किंवा द्रविड अस्मितेच्या भोवती एकदा एआयडीएमके आणि एकदा डीएमके असं सत्ता परिवर्तन आपण आतापर्यंत पाहिलं होतं. त्यापासून दूर जात तमिळनाडूने पहिल्यांदाच त्याच्या पलीकडे जाऊन काहीसा एक वेगळा विचार करत विजय जोसफ ज्यांचा पक्ष हा केवळ 2 वर्षापूर्वी फॉर्म झाला होता, बहुतांशी ठिकाणी त्यांचे फॅन क्लब्सच होते. एक प्रचंड मोठी स्टारडम व्हॅल्यू असलेले जोसेफ की ज्यांना विजय थलपती असं म्हटलं जातं, त्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात विजय झाला. तरी देखील तो विजय इतका मोठा नव्हता की त्यांना पूर्णपणे स्वतःची सत्ता स्वतःच्या ताकदीवर स्थापन करता येईल. मग द्रमुकचे एकेकाळचे सहकारी असलेले पक्ष त्यांच्यापासून दूर जाऊन विजय यांच्या बरोबर आले आणि सत्ता स्थापन झाली. अर्थात इतर छोटे पक्ष होते त्यांच्याविषयी काही वाद नव्हता, परंतु द्रमुकला आतापर्यंत साथ देणारे आणि द्रमुकनी ज्यांना अगदी जीवाभावे साथ दिली अशा काँग्रेसनी ऐन मोक्याच्या क्षणी द्रमुकचा हात सोडला आणि विजय यांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला. हे पाहिल्यानंतर द्रमुकचं डोकं भडकलं. द्रमुकला हा पाठीत खंजीर खुपसला असं वाटलं आणि त्यांनी काँग्रेसवर यथेच्छ तोंडसुख घेतलं. इतकंच काय तर संसदेमध्ये आपली बसायची जागा जी आहे ती इंडिया आघाडी बरोबर आम्हाला नको, आमची वेगळी बसायची जागा करा असं त्यांनी अध्यक्षांना सुचवलं. हे सगळं मी तुम्हाला अशा करता सांगतोय की हा सगळा बदललेला पट आहे. मग तो केरळचा बदललाय, तमिळनाडूचा बदललाय, पश्चिम बंगालचा बदललाय आणि या पार्श्वभूमीवर ही आता निवडणूक होतीये. एक 2 दिवसापूर्वी घडलेली घटना होती आणि ती म्हणजे या देशामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी जी काही एक टीका टिप्पणी केलेली होती त्यावरचं स्पष्टीकरण दिलं होतं. तरी त्यातून एक कॉक्रोच जनता पार्टी असा पहिले एक डिजिटल फॉर्म तयार झाला. त्याला करोडो असे काय म्हणू आपण ज्याला ग्राहक सदस्य मिळाले. परंतु प्रत्यक्षात मात्र जंतर मंतरवर त्यांचं जेव्हा एक आंदोलन निदर्शनं झाली त्याला मात्र काही अवघे 1,500-2,000 हजार लोक फक्त हजर होते. आणि ज्या प्रकारे एक मोठं वातावरण निर्मिती झालेली होती त्या वातावरण निर्मितीला काही तेवढं ग्राउंड यश मिळाले असं आपल्याला काही वाटत नाही. या देशामध्ये नीटवरून आणि सीबीएसईच्या परीक्षांवरून प्रचंड मोठ्या प्रमाणात असंतोष माजवायचा प्रयत्न झाला. अर्थात नीट आणि सीबीएसईच्या बाबतीत जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी आणि ज्या प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे असंच ते प्रकरण होतं. परंतु आत्ताच्या घडीला सर्वात महत्वाची गोष्ट या सगळ्यात काय असेल तर तृणमूल काँग्रेसचा पराभव ही नाही आहे.
तर 4 मेला पराभव झाल्यानंतर 4 जूनच्या आत त्या पक्षात एक उभी फूट पडली आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी पहिल्यांदा आणि आज ही इंडिया आघाडीची बैठक होत असताना दिल्लीमध्ये त्यांच्या संसद सदस्यांनी एक प्रकारे आपली वेगळी चूल मांडत आहोत असं जाहीर केलं. विधानसभेतल्या आमदारांनी तर ते यापूर्वीच जाहीर केलं होतं. याच्यावरून अस्वस्थ झालेल्या ममता बॅनर्जी की ज्या एकेकाळी इंडिया आघाडीपासून दूर राहिलेल्या होत्या, त्यांनी मग पुन्हा आपली कालसुसंगतता, आपलं उपयुक्त मूल्य आणि त्याहीपेक्षा आपलं भारतीय राजकारणातलं उपद्रव मूल्य दाखवून देण्याकरता सर्व या इंडिया आघाडीच्या लोकांना फोन करायला सुरुवात केली आणि मग त्यांना एकत्र करून एक मीटिंग घेता येते की काय अशा प्रकारची चाचपणी केली आणि त्यातून ही मीटिंग झाली. आता ही मीटिंग झाली तर मोदींच्या ह्या विश्व काय म्हणू आपण ज्याला नेहरूंच्या विक्रमाबरोबर एक बातमी होत असताना त्यातला एक छेद आपल्याला मिळेल याच्याकरता म्हणून काँग्रेसनी हा मौका साधला आणि काँग्रेसनी ज्यांनी तृणमूल काँग्रेस बरोबर उभा दावा मांडला होता ते त्यांच्या बरोबर एकमेकाच्या मांडी लावून बसले आणि ती मीटिंग एकदाची पार पडली. त्यानंतर एक मोठी प्रेस कॉन्फरन्स झाली. अर्थात या मीटिंगच्या आधी अरविंद केजरीवाल यांची ममता बॅनर्जी यांनी भेट घेतली होती, परंतु ती भेट घेतून सुद्धा ममता बॅनर्जी यांच्या आग्रह असून सुद्धा अरविंद केजरीवाल आणि द्रमुक या मीटिंग पासून दूर राहिले आणि उद्धव ठाकरे हे ऑनलाईन म्हणजे वर्क फ्रॉम होम म्हणजे इथे सुद्धा त्यांचं वर्क फ्रॉम होमच आहे अजूनही. इथे सुद्धा ते वर्क फ्रॉम होम म्हणूनच आपल्याला दिसले. 2024 सालपासून निवडणुकांचे निकाल लागले तेव्हापासून खरं तर याची मीटिंग होणं अपेक्षित होतं. लोकसभेच्या विजयाचं किंवा पराजयाचं जे काही असेल त्याचं एक आपण काय म्हणू मूल्यमापन, आत्मपरीक्षण हे अपेक्षित होतं, परंतु ते काहीही झालं नाही आणि त्यानंतर डायरेक्ट आता 2026 साली ही बैठक होतीये. याच्यातच याचं सिरियसनेस काय आहे ते आपल्याला कळत असेल. अर्थात हे जे नाव आलं इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायन्स याचं भारतीय जनता पक्षाने हे इंडिया आघाडी नाही तर ही एक घमंडी आघाडी आहे अशी त्यावेळेस त्यांच्यावर टीका केली होती. सुरुवातीला यांच्या बरोबर जवळपास 37 पक्ष होते आणि 10 राज्यात यांच्यातल्या घटक पक्षांच्या राज्यात सत्ता होत्या, परंतु आज फक्त 2 राज्यात यांच्या सत्ता आहेत आणि आता हळूहळू संख्या कमी होत ती 23 वर आलेली आहे. म्हणजे सुरुवातीचे 37 पक्ष नंतर झालेले 28 पक्ष. याचे एक कारण असं आहे की इथल्या प्रत्येकाला वैयक्तिक महत्वाकांक्षा आहे आणि दुसऱ्याबद्दलचा ठासून भरलेला अविश्वास आहे आणि म्हणून पहिल्यांदा नितीश कुमार यांनी याचं प्रमुख पद आपल्याला मिळावं याकरता पूर्ण मोर्चे बांधणी केली. परंतु लोकसभेच्या निवडणुकांच्या वेळेला त्यांच्या असं लक्षात आलं की आपल्याला याचं काही प्रमुख पद मिळत नाहीये. हे समजता क्षणी त्यांनी पलटी मारली आणि त्यांना पलटू राम असं काँग्रेसने आणि इतरांनी अनेकदा हिणवलं आणि तरी देखील ते नरेंद्र मोदी यांच्या बरोबर गेले. पुढे बिहारच्या निवडणुका झाल्या, त्यात त्यांना यश मिळालं, पुन्हा ते मुख्यमंत्री झाले आणि आता ते राज्यसभेत गेले. हा सगळा इतिहास आहे. आरंभशूर असल्याप्रमाणे जून 23 नंतर लगेच जुलै 23 ला मीटिंग झाली. अर्थात त्याच्या अध्यक्षा सोनिया गांधी होत्या. बंगलोरलाही बैठक झाली आणि त्यावेळेला आणखीन काही पक्ष याच्यामध्ये ऍड करण्यात आले आणि असं वाटलं की ही इंडिया आघाडी 2024 साली भारतीय जनता पक्षाला लोकसभेमध्ये प्रचंड मोठं तगडं आव्हान निर्माण करेल. याचं कारण जून जुलै नंतर ऑगस्टला मुंबईमध्ये ही बैठक झाली. त्यात ते फेमस चित्र तो व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. ममता बॅनर्जी आल्या आणि त्यांना बसायला जागाच नव्हती. त्या बघितल्या, त्यांनी एक फेरी मारली आणि आपला अपमान झाला. मुळातच अत्यंत अहंकारी आणि त्याहीपेक्षा सुद्धा शॉर्ट टेम्पर्ड ज्याला आपण म्हणतो प्रचंड रागीट त्या तिथून बाहेर पडल्या आणि शक्य तेवढे आपण भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र लढू आणि महिन्याभरात आमचा अजेंडा आणि सीट शेअरिंग जाहीर करू असं सगळं जरी केलं असलं तरी ऑगस्ट नंतरच्या डिसेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या बैठकीत कोणत्याही सीट शेअरिंगचा असा फॉर्म्युला किंवा पंतप्रधानपदाचा चेहरा समोर आला नाही. व्हीव्हीपॅटवर पण आपण भर देऊ असं असं त्यावेळी सांगण्यात आलं. अर्थात 5वी जी मीटिंग झाली ती व्हर्च्युअली झाली, त्याला कोणी फिजिकली हजर नव्हतं. खरगेंनी त्याचं अध्यक्षस्थान स्वीकारलेलं होतं आणि नितीश कुमार यांना कन्व्हेनर आहे असं कळल्यानंतर त्यांनी मग या इंडिया आघाडीची साथ सोडली हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं. अर्थात हे जे पक्ष सगळे आता आहेत त्या सर्व पक्षांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत आणि त्या कॉमन म्हणजे हे सर्व परिवारवादी
स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडणारे, एक प्रकारे काय म्हणू आपण ज्याला, काल सुसंगता गमावलेले, लोकांनी ज्यांना नाकारलेलं आहे, असे सगळे प्रादेशिक संकुचित असे पक्ष आहेत. उदाहरण तुम्हाला मी सांगतो, काँग्रेस हाही परिवारवादी पक्ष आहे. एकेकाळी 415 जागा मिळवणारा पक्ष आज 99 जागांवर अडकून पडलेला आहे. एनसीपी ज्याची शक्ल झाली तीही आपण पाहिली, तोही परिवारवादी पक्ष आहे. तिसरा डीएमके, हा देखील परिवारवादी पक्ष, अर्थात ते आता त्यांच्या बरोबर नाहीत. आरजेडी बिहारमध्ये, तोही परिवारवादी पक्ष. शिवसेना महाराष्ट्रात परिवारवादी पक्ष. समाजवादी उत्तर प्रदेशामध्ये परिवारवादी. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये, तोही परिवार पक्ष. आणि जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स. त्यामुळे ह्या सर्व राजकीय परिवारांचं एकत्रित संमेलन याचं असं आपल्याला म्हणायला लागतील. म्हणजेच ह्या प्रत्येक नेत्याचा स्वार्थ इतका मोठा आहे आणि त्याहीपेक्षा राजकीय असुरक्षितता इतकी पराकोटीची आहे की उद्या जर भारतीय जनता पक्षाने यातल्यापैकी कोणाला गळाला लावायचं म्हटलं तर ते काही फारसं कठीण नाही आहे. उदाहरणार्थ हेमंत सोरेन आहे, हनुमंत बेनीवाल, मेहबूबा मुफ्ती, कमल हसन, हे सगळे, कमल हसन अर्थात या राजकीयाच्या याच्यात नाही आहेत त्यामुळे त्यांचं नाव आपण याच्यात काही घ्यायला नको, परंतु तेही या आघाडीबरोबर काही काळ होते. अनेक जण एकमेकांच्या विरोधात विधानसभेत लढलेले आहेत. एक 2-3च उदाहरणं देतो वेळेअभावी, आणि ती म्हणजे पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध टीएमसी आणि टीएमसी विरुद्ध डावे अशी लढाई झाली. तर केरळमध्ये काँग्रेस विरुद्ध डावे अशी लढाई झाली आणि त्या प्रचाराच्या वेळेला मुख्यमंत्री पिनरी विजयन यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली. म्हणून आत्ता या मीटिंगच्या आधी डाव्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात प्रचंड मोठी आगपाखड केली. इतकंच काय, तर या बैठकीच्या जवळपास खूप मोठ्या प्रमाणात होर्डिंग लावण्यात आले होते आणि आतापर्यंत राहुल गांधी यांच्याबद्दल आपनी काय म्हटलं होतं, ममता बॅनर्जी यांनी काय म्हटलं होतं, याचे प्रचंड मोठे कटआउट आणि होर्डिंग लावलेले होते. याच्यावरूनच ही मंडळी किती एकत्र आहेत हे आपल्याला दिसेल. खरं तर 2024च्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांच्या वेळेला 39% मतं या इंडिया आघाडीच्या उमेदवाराला मिळालेली होती. परंतु यातले क्रॅक्स जे आहेत ते क्रॅक्स पुढे एका मोठ्या फॉल्टलाईन मध्ये आपल्याला दिसायला लागले. आम आदमी पक्षाने लोकसभेचे आसाम मधले कॅन्डिडेट काँग्रेस बरोबर विचार विनिमय करून ठरवायचं लढवलेलं होतं, परंतु यांच्यात कोणताही समन्वय राहिला नाही. शेवटी आम आदमी पक्षाने स्वतःचे उमेदवार जाहीर केले आणि त्याचबरोबर पंजाबमध्ये आपण एकत्र लढणार आहोत, आम्ही काँग्रेसला जवळ करणार नाही, आम्ही काँग्रेसवर विश्वास ठेवणार नाही, असं त्यांनी जाहीर केलं. उत्तर प्रदेशामध्ये या आधीच्या विधानसभा निवडणुकात समाजवादी पक्षाचे अखिलेश आणि काँग्रेसचे राहुल हे एकत्र आले आणि एक मोठी कॅम्पेन त्यांनी राबवली, यूपी के लडके, यूपी के लडके. परंतु त्या यूपी के लडक्यांना स्पष्टपणे नाकारत योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री झाले. हा सगळा इतिहास मला माहितीये, आपल्याला माहितीये. आणि त्याचमुळे उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये सुद्धा समाजवादी पक्ष एकटा लढला, त्यांनी काँग्रेसला आपल्या जवळ घेतलं नाही. तर टीएमसीनी पश्चिम बंगालमध्ये आधीच एकला चळवळीची भूमिका घेतलेली होती. यातला प्रत्येक जण एकमेकांच्या विरोधात लढलेला आहे, प्रत्येकाने एकमेकावर वार करायचा प्रयत्न केलाय. त्यामुळे याच्यातनं प्रथम नितीश कुमार, नंतर आरएलडी आणि नंतर डीएमके असे पक्ष बाहेर पडले. प्रत्येक वेळी मिटिंग झाली की एक पक्ष बाहेर पडतो. आता या मिटिंग नंतर नेमकं कोण बाहेर पडतो हे पुढच्या महिन्याभरात आपल्याला कळेल. अर्थात आता डीएमके ऍबसेंट आहे आणि टीएमसी प्रेझेंट आहे, पण टीएमसी सुद्धा ही पूर्ण ताकदीने असं आपल्याला म्हणता येणार नाही. याचं कारण त्यातले आमदार फुटलेले आहेत आणि त्याहीपेक्षा सुद्धा आता संसद सदस्य पण त्यांच्या विरोधात जात आहेत. झारखंडमधल्या झारखंड मुक्ती मोर्चाने मी आपल्याला सांगितलं राहुल गांधी यांच्या विरोधात शड्डू ठोकलेला आहे. तर काँग्रेसमध्येच राहुल गांधी यांच्या पराभवाचं शतक झालेलं आहे आता निवडणुकांचं, तेव्हा त्यांच्यावर अजून किती काळ आपण विश्वास ठेवणार आहोत. ही G23 मधली असंतोषाची जी धार होती ती आता आणखीन वाढवायला सुरुवात केलेली आहे. तर समाजवादी पक्षाने जर काँग्रेसला इंडिया आघाडीचं नेतृत्व हवं असेल तर त्यांनी सर्वांना विश्वासात आणि सर्वांना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे. अशा वरवर कान पिचक्या वाटणाऱ्या, पण त्याहीपेक्षा थेट धमकी असणाऱ्या अशा भूमिका घेतलेल्या आहेत. याच्यानंतर जी पत्रकार परिषद झाली त्यांनी माझी इतकी करमणूक केली तुम्हाला सांगतो. यातली एकच गोष्ट सांगतो, मग तुम्हाला हसायला येईल. ते म्हणजे मल्लिकार्जुन खरगे यांनी पहिला जो मुद्दा मांडला तो आम्ही काय करणार आहोत, तर आम्ही चीफ जस्टिसना एक पत्र लिहिणार आहोत आणि त्याच्यात एसआईआर, मतदाता सूची में हेरफेर तथा चुनाव की निष्पक्षता पर उठे गंभीर प्रश्नों के संबंध में भारत के माननीय मुख्य न्यायाधीश को
एक पत्र भेजा जाएगा। ये पत्र शीघ्र ही उन्हें सौंपा जाएगा। या ज्या 5 राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये मतदार याद्यात घोळ झाले, मतदानात घोळ झाले, याच्याबद्दल ते त्यांना सगळं जाणीव करून देणारी पत्र लिहिणार होते. आता मला आश्चर्यच वाटतं की मग केरळमध्ये तुम्ही जिंकलात, तिथेही धांदलीनीच जिंकलात असा याचा अर्थ होईल. केरळमध्ये तुमचा जो विजय झालाय काँग्रेसचा, तो सुद्धा एक प्रकारे काय म्हणू आपण ज्याला ईव्हीएम हॅक करून किंवा मतदार याद्यांचा घोळ जे जे SIR केरळमध्ये राबवलं तेच तमिळनाडूमध्ये राबवलं, तेच पश्चिम बंगालमध्ये राबवलं. पण पश्चिम बंगालमध्ये मात्र त्याच्या विरोधात पराभव झाल्यानंतर तर फार मोठं आक्रस्ताळा असा ममता बॅनर्जींनी स्टॅन्स घेतला की आम्ही काही झालं तरी मी मुख्यमंत्री पदच सोडणार नाही. आज लोकसभेमध्ये पावसाळी अधिवेशन तोंडावर आलंय आणि त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन हे विधेयक मांडलं जाणार आहे, तेव्हा त्या विधेयकावरून रणकंदन होणार आहे. त्याच्याकरता आवश्यक तो फौजफाटा गोळा झाला का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. उलट भारतीय जनता पक्ष ते पारित करण्याकरता लागणाऱ्या संख्याबळाच्या जवळ जाऊन पोहोचलेला आहे. याचं एकमेव कारण म्हणजे इंडिया आघाडीतल्या प्रत्येकाची विश्वासार्हता रसातळाला गेलेली आहे. त्यामुळे 23 विश्वासार्हता गमावलेले पक्ष एकत्र आले विरुद्ध एक असा पक्ष की ज्याची विश्वासार्हता अजून हल्लेली नाही, त्यांना काहीही हात लावू शकत नाहीत, असंच याचं आत्ताचं अनुमान आहे. अजूनही या इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण, नेतृत्व कोण हे काही कळलेलं नाही आहे. त्यामुळे विकल्प की तलाश अब तक जारी आहे, वर्क इन प्रोग्रेस आहे असं म्हणायला लागेल. आता पुढे काय असा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात असेल तर दर 2 महिन्याने आम्ही भेटणार आहोत आणि आमचा भाजप विरोध आम्ही जनतेला दाखवून देणार आहोत असं एक नेहमीचं घिसपिट विधान त्यांनी केलेलं असलं तरी 2 महिन्यांनी ही सर्व मंडळी भेटतीलच आणि भेटले तरी हेच घटक एकत्र असतील असं समजायचं काही कारण नाही. हा सगळा स्वार्थांचा मेळावा होता. 2 उपाशी एकत्र आले की एक पोट भरलेला माणूस तयार होत नाही, हाच याचा अर्थ. आज हा जर मी कार्यक्रम केला नसता तर इंडिया आघाडी अस्तित्वात आहे याची आपल्याला जाणीवही झाली नसती. त्याची मीटिंग झाली काय आणि न झाली काय यांचं कोणतंही सोयर सूतक आता भारतीय जनतेला राहिलेलं नाही. प्रेक्षको, इथेच थांबतो. हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. नवीन कोणते विषय घ्यायचे ते देखील आम्हाला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पाहत राहा द उदय निरुडकर शो.